नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत या ठिकाणी सुंदर असा डेमो ज्या प्रोडक्टचं नाव आहे आकाई सोना। आकाई सोना काय काम करू शकतं, कारण की आकाई सोनामध्ये जर बघितलं 13 ते 14 प्रकारच्या बेरीज आहेत आणि या बेरीज आपल्या शरीरामध्ये जाऊन खूप साऱ्या आजारांना प्रोटेक्ट करण्याचं, खूप साऱ्या व्हायरसपासून आपल्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करते आणि कोरोनासारख्या काळामध्ये इम्युनिटी बूस्ट करणारं प्रोडक्ट्स म्हणून आकाई सोना हे प्रोडक्ट सिद्ध झाले मित्रांनो। तर यासाठी आपण बघणार आहोत एक सुंदर डेमो, ज्याच्यासाठी मी घेतले आकाई सोना। आपल्यासमोर आहेत बिटाडेन, 2 ग्लास आहेत, घरगुती वापराचा तांदूळ आणि पाणी आहेत। तर या ठिकाणी आपण एका ग्लासमध्ये पूर्णपणे पाणी घेतोय। तर आपण हा प्रूव्हन डेमो आहेत मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर त्यानंतर त्यामध्ये मी एक झाकण टाकणार आहे बिटाडेन, जे की आयोडीन बाहेर मेडिकलमध्ये आपल्याला मिळतं या पद्धतीने। आता हे आयोडीन या ग्लासमध्ये पूर्णपणे आपण मिक्स करणार आहोत, दोन्हीही ग्लासमध्ये आपण याला इक्वल करणार आहोत। हे पाणी दोन्ही ग्लासमध्ये सेम पद्धतीने मिक्स करून तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन्हीही ग्लासमध्ये सेम पाणी मिक्स केले आपण, दोन्हीही ग्लासमध्ये सेम आयोडीन मिक्स झाले। हे ग्लास म्हणजे आपलं शरीर आहे मित्रांनो आणि आपल्या शरीरामध्ये जर बघितलं तर 70% पाणी असतं आणि आपण जो आहार टाकतो, आतापर्यंत जे फळं पालेभाज्या आपण खाल्ल्यात याच्या माध्यमातून कितीतरी केमिकल, कितीतरी पेस्टिसाइड आपल्या बॉडीमध्ये गेलेत आणि जो आहार आपण घेतोय त्या आहारावरून आणखीन पेस्टिसाइड आपण आपल्या बॉडीमध्ये टाकलं तर शरीर पूर्णपणे डॅमेज होणार। आपल्या घरगुती वापराचा तांदूळ आहे मित्रांनो, जर हाच तांदूळ जर आपल्या शरीरामध्ये जर आपण टाकलाच, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ग्लासमध्ये जर आपण टाकला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो तांदूळ पूर्णपणे व्हाईट होता त्या तांदळाचा कलर पूर्णपणे चेंज झालाय आणि तो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झालाय। म्हणजे जो आपण आपल्या शरीरामध्ये जे पण फळं पालेभाज्या अन्न आपण खातोय ते पूर्णपणे डॅमेज केलं जातं, म्हणून शरीरावरती आजार वाढतात। रोज सकाळी जर आपण आकाई सोना आणि सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे जर आकाई सोना 15 ते 20 मिली जर आपण घेतोय रोज सकाळी न चुकता, तर हे प्रोडक्ट्स आपल्या बॉडीवरती काय काम करू शकतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आकाई सोना टाकल्यानंतर त्या पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय, त्या आयोडीनला पूर्णपणे रिमूव्ह केलंय आणि जो तांदूळ पूर्णपणे ब्लॅक झाला होता मित्रांनो, तांदूळ पूर्णपणे व्हाईट झालाय। म्हणजेच ज्या शरीरामध्ये आकाई सोना घेणार नाही, जो व्यक्ती आकाई सोना घेणार नाही त्याची बॉडी पूर्णपणे डॅमेज झालेली असेल आणि जो व्यक्ती नियमित आकाई सोना घेतो तो या व्हायरसपासून, वेगवेगळ्या आजारापासून स्वतःच्या बॉडीला प्रोटेक्ट करू शकतो। दुसरा डेमो आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो, जो की आपल्या कंपनीकडे 3 उत्तम क्वालिटीचे सोप आहे, ज्यामध्ये नीम सोप असेल, सॅन्डल सोप असेल आणि ॲलोवेरा सोप असेल, अशा 3 क्वालिटीचे सोप आहे। तर सोपचा डेमो काय आहेत आपण या ठिकाणी बघूया। मार्केटमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीचे सोप आपल्याला मिळतात, डव असेल, लक्स असेल, लाईफबॉय असेल, संतूर असेल, डेटॉल असेल। तर मित्रांनो या ठिकाणी 2 ग्लास आहेत, पुन्हा आपल्याकडे आहेत बिटाडेन पाणी आहेत। तर एका ग्लासमध्ये आपण या ठिकाणी घेतोय पाणी आणि त्याच ग्लासमध्ये आपण टाकणार आहोत मित्रांनो बिटाडेन आयोडीन। तर हे आयोडीन का, कारण की बऱ्याचशा लॅबमध्ये जर बघितलं तर कुठल्याही प्रोडक्टला सर्टिफाईड करण्यासाठी आयोडीनचा वापर केला जातो मित्रांनो। तर या पद्धतीने आपण घेतले बिटाडेन, दोन्हीही ग्लासमध्ये आपण हे इक्वली मिक्स करतोय। या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोन्हीही ग्लासमध्ये सेम पाणी आहेत आणि सेम पद्धतीने दोन्हीही ग्लासमध्ये बिटाडेन मिक्स झाले। मार्केटमध्ये मिळतो आपल्याला जो डव क्वालिटीचा सोप, तर एका ग्लासमध्ये आपण टाकणार आहोत डव सोप या पद्धतीचा आणि दुसऱ्या ग्लासमध्ये टाकणार आहोत आपण आपल्या कंपनीचा नीम सोप। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर ज्या ग्लासमध्ये आपण टाकलाय डव सोप त्या ग्लासला आपण मिक्स करतोय, त्या सोपला आपण मिक्स करतोय। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पाण्यामध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसणार नाही आणि ज्या ग्लासमध्ये आपण टाकलाय नीम सोप त्या ग्लासला जर आपण पाण्याला जर आपण मिक्स करतोय तर अवघ्या काही सेकंदामध्ये तुम्हाला पाण्याचा कलर या ठिकाणी चेंज होताना दिसेल मित्रांनो। म्हणजेच जे मार्केटमधील सोप जर आपण घेत असेल तर ते 3rd ग्रेडचे सोप असतात, ज्यामध्ये TFM लेवल ही फार कमी प्रमाणामध्ये असते, 60 ते 65%। आणि जर आपल्या सोपची जर क्वालिटी बघितली मित्रांनो तर तुम्हाला यामध्ये सापडेल 78% TFM लेवल। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी त्या पाण्याचा कलर पूर्णपणे चेंज झालाय, म्हणजे आपल्या सोपनं आयोडीनला पूर्णपणे रिमूव्ह केलंय। प्रूव्हन रिझल्ट आहेत मित्रांनो। आपण आपल्या शरीरासाठी नियमित पद्धतीने हे 3 क्वालिटीचे सोप वापरणं फार गरजेचं आहे, ज्यामध्ये आहेत नीम सोप, ॲलोवेरा सोप आणि सॅन्डल सोप। त्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा डेमो मित्रांनो, आपल्या कंपनीचं एक जबरदस्त प्रोडक्ट आहे जे की तुलसी सिरप। तुलसी सिरपमध्ये जर बघितलं तर 3 प्रकारच्या तुलसी आहेत मित्रांनो, कृष्ण तुलसी, राम तुलसी आणि वन तुलसी। हा आहेत आपल्याकडे थर्माकॉल। थर्माकॉल जर बघितला मित्रांनो या ठिकाणी मी एक छोटासा तुकडा माझ्या हातावरती घेतोय। तुम्ही बघू शकता थर्माकॉल मार्केटमध्ये डिस्ट्रॉय होत नाही, नष्ट होत नाही, तो पाण्यामध्ये देखील नष्ट होत नाही, जमिनीमध्ये देखील नष्ट होत नाही। बट आपल्या तुलसी सिरपच्या माध्यमातून काय रिझल्ट मिळतोय आपण बघूया। त्या थर्माकॉलवरती जर तुलसी सिरपचे 2 ते 3 थेंब जर आपण या पद्धतीने जर घेतलेत तर हा थर्माकॉल तुम्ही बघू शकता मित्रांनो या ठिकाणी पूर्णपणे डिस्ट्रॉय होण्यासाठी सुरुवात झाली
म्हणजे जर आपण विचार केला आपल्या बॉडीमध्ये जर आपण हे तुलसी सिरप जर नियमित पद्धतीने जर घेतोय तर वेगवेगळ्या बॅक्टेरिया असेल, वेगवेगळे व्हायरस असतील, वेगवेगळे कीटाणू असतील, वेगवेगळे पेस्टिसाइड जे आपल्या बॉडीमध्ये याच्या अगोदर गेलेले असतील त्याला पूर्णपणे नष्ट करण्याचं आणि बॉडीला आतमधून पूर्णपणे क्लीन करण्याचं काम हे तुलसी ड्रॉप करू शकतं। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी की हा थर्माकॉल पूर्णपणे डिस्ट्रॉय झाला आहे आणि या कोरोनाच्या काळामध्ये हे तुलसी सिरप आपल्या बॉडीला इम्युनिटी बूस्ट म्हणून खूप चांगल्या पद्धतीचं काम करते। त्यामुळे आपण प्रत्येकाने हे प्रोडक्ट आवर्जून वापरावे। विश यू हेल्थ।